तर ठीक आहे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपला विषय जो आहे भारत एक भौगोलिक विश्लेषण. आज आता BA भाग 3च्या सेमिस्टर 6 नुसार गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली नुसार आपल्याला जो पेपर आहे तो भारताचा भूगोल आहे. त्यामध्ये आजचा जो आपण टॉपिक जो बघणार आहोत तो आहे लोकेशन अँड एक्सटेन्शन ऑफ इंडिया. भारताचे स्थान आणि विस्तार. भारताच्या स्थान आणि विस्तारामध्ये आपल्याला त्याची वेगवेगळी जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला बघावं लागेल. भारत नेमकं लोकेशन कुठे आहे भारताचं ते आपल्याला इथे बघावं लागेल. त्या संदर्भात आपण इथे पॉइंट्स बघू. तर बघा इथे भारत, बरोबर आहे. भारत हा जगातील विविधतेत एकता दर्शविणारा देश आहे. का बरं विविधतेत एकता म्हणतो आपण? कारण भारतामध्ये भारत एक लोकशाही राष्ट्र तर आहेच, परंतु भारतामध्ये वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळे पेहराव घालणारे, वेगवेगळ्या प्रकारचे भोजन करणारे, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ भारतामध्ये बनविल्या जातात. अशी सगळी विविधता जी आहे ती विविधता ही भारतामध्ये आहे. जगात एवढी विविधता, प्रत्येक स्टेट नुसार भारतामध्ये विविधता आहे. प्रत्येकाची संस्कृती म्हणजे प्रत्येक स्टेट नुसार संस्कृती आपल्याला वेगळी असलेली आपल्याला दिसून येते. राजस्थानची संस्कृती वेगळी, त्यांचा पेहराव वेगळा, त्याचं खानपान वेगळं. महाराष्ट्राची संस्कृती वेगळी, खानपान वेगळं, पेहराव वेगळा. दक्षिणात्य संस्कृती वेगळी, उत्तरेकडील राज्यांची संस्कृती वेगळी. तरीही या विविधतेत काय आहे? एकता आहे. म्हणून जगात विविधतेत एकता दर्शविणारा देश म्हणून भारताचा आपण उल्लेख करतो. आता भौगोलिक दृष्ट्या भारतातील सर्वच प्रकारची विविधता इथे महत्वाची ठरते. सर्वच प्रकारची विविधतेमध्ये बघा काय म्हटलेलं आहे. वनस्पती असेल, प्राणी असेल, पक्षी असेल, हे भारतामध्ये आढळतात. वेगवेगळ्या स्टेटनुसार किंवा भारतामध्ये जे वेगवेगळे वनस्पती आहेत, उत्तरेकडून लेह लडाख पासून तर काश्मीर पर्यंत, लेह लडाख पासून तर कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती सुद्धा भारतात आढळतात. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आढळतात, पक्षी, वेगवेगळ्या प्रकारचे जीव त्या ठिकाणी आढळतात. खासकर प्राकृतिक दृष्ट्या भारत हा जो आहे हा वेगवेगळ्या घटकात विभागलेला आहे, ज्यामध्ये पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल, दर्या, बेट, वाळवंट, हिमाच्छादित प्रदेश, हे सगळ्या घटकांचा जो किनारवर्तीय प्रदेश, नद्या, हे सगळे घटक जे आहे ते आपल्याला इथे बघावयास मिळतात. एवढे घटक आपल्याला इतर कुठल्याही देशामध्ये दिसत नाही. भारताचा आपण जर चित्र जर डोळ्यासमोर आणलं तर भारताला दोन्ही बाजूने जे आहे, दोन्ही तीनही बाजूने खाली जे आहे ते पाणी लागलेलं आहे. म्हणजेच काय आहे, एका बाजूने अरबी समुद्र आहे, एका बाजूने बंगालचा उपसागर आहे, खाली हिंदी महासागर आहे. असा तीनही बाजूने भारताच्या सभोवताल पाणी असलेलं आपल्याला इथे दिसते, जे वेगवेगळ्या सागर महासागराच्या स्वरूपात असलेलं दिसते. आता इथे हवामानामध्ये सुद्धा भारतामध्ये विविधता दिसते. हवामानामध्ये विविधता म्हणजे भारतामध्ये जे एखाद्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, जसं मेघालय मधील मोन्सिनराम आणि चेरापुंजी, जवळपास 1200 सेंटीमीटर पर्यंतचा इतका पाऊस त्या ठिकाणी पडतो. तर एका ठिकाणी राजस्थानमध्ये सर्वात जास्त टेम्परेचर किती आहे? 51 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत, 50 ते 51 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत टेम्परेचर जाते प्लस मध्ये. आणि मायनस मध्ये काश्मीर मधील द्रास, इथे किती टेम्परेचर असते? -45 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत इतकं तापमान असते. म्हणजे एका ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, तर एका ठिकाणी वाळवंटीय प्रदेशात 12 सेंटीमीटर पेक्षाही कमी, 12 ते 15 सेंटीमीटर पर्यंत, जास्तीत जास्त 25 सेंटीमीटर पर्यंत फक्त पाऊस पडतो. आणि या ठिकाणी एका ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो, एका ठिकाणी खूप कमी पाऊस पडतो, अशी विविधता भारतामध्ये आहे. भारताच्या पूर्वेकडे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, तर भारताच्या पश्चिमेकडे राजस्थानमध्ये वाळवंटी प्रदेशात फारच अल्प पाऊस असतो. एका ठिकाणी राजस्थानमध्ये टेम्परेचर 51 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जाते तापमान, श्रीगंगानगर या ठिकाणी. तर
काश्मीरमधील द्रास या ठिकाणी तापमान -45 पर्यंत जाते. म्हणजे एवढे विविधता ही आहे, ही भारतामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. आणि भौगोलिक आणि प्राकृतिक विविधतेबरोबरच वांशिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक विविधताही मोठ्या प्रमाणावर दिसते. वेगवेगळ्या वंशाची लोक आपल्याला दिसतात. प्रत्येकाची चेहऱ्याची ठेवण सुद्धा ही वेगळी आहे. पूर्वेकडील किंवा नॉर्थ ईस्ट कडचे लोक बघा, उत्तरेकडील लोक बघा, दक्षिणेकडील लोक आणि आपण मध्य भारतातील लोक बघा. प्रत्येकाची चेहऱ्याची ठेवण सुद्धा ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाचा रंग सुद्धा वेगळा आहे. म्हणजे अशी ही विविधता इथे दिसते. एक वांशिक विविधता दिसते. सामाजिक सामाजिक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आपण एकत्रित असतो. आर्थिक घटकानुसार, सांस्कृतिक घटकानुसार मोठ्या प्रमाणात विविधता आपल्याला भारतात असलेली दिसते. तर जगातील सर्वच वंशाचे, धर्माचे लोक जे आहेत ते भारतात राहतात. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध या सगळ्याच प्रकारच्या धर्माचे जे लोक आहेत, जे वेगवेगळ्या देशात राहतात, ते लोक भारतामध्ये राहत असलेले आपल्याला इथे दिसतात. त्याचप्रमाणे सामाजिक आणि आर्थिक विषमता सुद्धा आढळते. सामाजिक आणि आर्थिक विषमता इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा, बोलीभाषा, वेगवेगळ्या रूढी, परंपरा, सण, उत्सव इत्यादी बाबत भारतात काय आढळते? विविधता आढळते. आणि अशा विविधतेतून एकता साध्य करणारे राष्ट्र म्हणून भारताचा उल्लेख केला जातो. बघा, प्रत्येक स्टेटनुसार त्याची संस्कृती वेगळी आहेच. महाराष्ट्राची संस्कृती वेगळी, राजस्थानची संस्कृती वेगळी, पंजाबची, हरियाणाची संस्कृती वेगळी, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रची संस्कृती वेगळी. नॉर्थ ईस्टची संस्कृती वेगळी. प्रत्येकाच्या रूढी, परंपरा, सण, उत्सव हे वेगवेगळे आहेत. त्याचनुसार छोट्या छोट्या अंतरावर सुद्धा भाषा बदलतात. महाराष्ट्राची भाषा जरी मराठी असली तर विदर्भाची वैदर्भीय भाषा आपण म्हणतो. खानदेशातली ती वेगळी भाषा, पश्चिम महाराष्ट्रातली भाषा वेगळी, कोकणातील भाषा वेगळी. म्हणजे महाराष्ट्रामध्येच एवढा मोठा बदल झालेला आपल्याला दिसतो. तर अशा प्रत्येक ठिकाणी ह्या भाषेमध्ये सुद्धा बदल असलेला आपल्याला इथे दिसून येतो. तर यानंतरचा मग अशा स्वरूपात भारतामध्ये काय आहे? विविधतेत एकता असलेला हा देश म्हणून भारताची जी काही ओळख आहे, ती ओळख असलेली आपल्याला इथे दिसून येते. आता इथे बघू आपण भारताचे भौगोलिक स्थान, कारण आपण लोकेशन अँड एक्सटेन्शन ऑफ इंडिया, भारताचे स्थान आणि विस्तार याच्या संदर्भात आपण इथे माहिती बघत आहात. मग भारताचे स्थान जे आहे ते द्वीपकल्पीय आहे. भारत आणि भारत हा जो आहे, हा प्रथमतः हा आशिया खंडात येतो आणि सर्वात प्रथमतः तर भारत हा उत्तर गोलार्धात येतो. आणि उत्तर गोलार्धात पूर्व गोलार्धात हा भारताचं नेमकं लोकेशन असलेलं आपल्याला दिसून येते. भारताचा जो अक्षवृत्तीय विस्तार जो दिलेला आहे, आता अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार, जे अक्षवृत्त म्हणजे भारत ज्या ठिकाणी भारताचं वरचं जेव्हा काश्मीरकडचं टोक आणि खालचं कन्याकुमारीचं टोक, म्हणजे हे जे आहे हे एक वरचं एक अक्षवृत्त आणि हे एक अक्षवृत्त, या दरम्यान हा अक्षवृत्तीय विस्तार. रेखावृत्तीय विस्तार म्हणजे असा आडवा, इकडे महाराष्ट्र गुजरातचा भाग, तर इकडे या ठिकाणी आपला अरुणाचल प्रदेश वगैरेचा इकडचा जो एरिया आहे, तर हे झाल्या आडव्या रेषा, उभ्या रेषा म्हणजे हा झाला रेखावृत्तीय विस्तार. या दरम्यान भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? 8 डिग्री 4 मिनिट 28 सेकंद उत्तर अक्षांश ते 37 डिग्री 6 मिनिट 53 सेकंद उत्तर अक्षांश. आता हा जो 37 आहे, आता 8 डिग्री जो आहे तो हा खालचा 8 डिग्री पासून जसजसं आपण वर जाऊ तस हा 37 डिग्री पर्यंतचा हा उत्तर अक्षांश असलेला दिसतो. आणि रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो इकडून या बाजूने 68 डिग्री 7 मिनिट 33 सेकंद ते 97 डिग्री 25 मिनिट 47 सेकंद एवढा हा पूर्व रेखांश असलेला आपल्याला हा दिसतो. त्यामध्ये जो अक्षवृत्त आणि रेखावृत्तीय विस्तार आहे तर तो खाली ग्रेट निकोबार बेटातील म्हणजे सर्वात खालचा जो पॉइंट आहे आपला इंदिरा पॉइंट, हे भारताचं सर्वात दक्षिणेकडील ठिकाण आहे, जे 6 डिग्री 45 उत्तर 6 डिग्री 45 मिनिट उत्तर अक्षवृत्तावर असलेला आपल्याला इथे दिसून येते. तर तिथपर्यंत
म्हणून इथे जे दिलेलं आहे की 6 डिग्री 53 मिनिट पर्यंत, म्हणजे 45च्या समोर तिकडे 53 पर्यंत हा असा अक्षवृत्तीय विस्तार जो आहे तो दिलेला आहे. म्हणजे वरच्या टोकापासून, काश्मीर पासून तर खाली इंदिरा पॉइंट पर्यंतचा हा पूर्ण विस्तार, हा रेखावृत्ती विस्तार झाला. हा अक्षवृत्ती विस्तार, आणि तोच तेवढा भाग इकडे आपलं जे काही पॉइंट असेल, गुजरातचा पॉइंट असेल, इकडून तर तिकडे अरुणाचल प्रदेश पर्यंतचा जो काही खालचा पूर्णपर्यंत भाग येतो तिथपर्यंतचा जो एरिया आहे, हा एरिया तो झाला त्याचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार. आता भारतामधून बघा, भारताच्या सर्वसाधारणपणे मध्य भागातून कर्कवृत्त जे आहे ते गेलेलं आहे. आता कर्कवृत्त जे आहे ते आपण म्हणतो की 23.5 डिग्रीवर हे जे आहे ते कर्कवृत्त गेलेलं आहे. 1 डिग्री जेव्हा असतो, 1 डिग्री तो 1 मिनिट जो आहे तो त्या ठिकाणी पूर्ण होतो. इथे 23.5 म्हणजे 23.30 म्हणजे 60 मिनिटाचा, म्हणजे जो 60 सेकंदाचा जो 1 मिनिट होतो, त्याच्या अर्ध या ठिकाणी 30 मिनिट जो आहे त्याचे तो म्हणजे अर्धा डिग्री इथे दिलेला आहे, म्हणजे 23.5 डिग्री जे अक्षवृत्त जे गेलेलं आहे ते भारताच्या मध्यभागातून तिकडून वरून अक्षवृत्त जे वेगवेगळ्या राज्यांमधून गेलेलं आहे. आता इथपर्यंतचा जो एरिया आहे, 23.5 डिग्री पर्यंतचा जो एरिया आहे, हा उष्ण कटिबंधीय प्रदेशात येतो. 0 डिग्री विषुववृत्तापासून तर 23.5 उत्तर गोलार्धापर्यंत आणि 23.5 दक्षिण गोलार्धापर्यंतचा जो एरिया आहे, हा उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये येत असलेला आपल्याला इथे दिसून येतो. तर त्या दरम्यान भारतामध्ये हा उष्ण कटिबंधाचा बेल्ट म्हणजे उष्ण कटिबंधाचा भाग सुद्धा मोठ्या प्रमाणावर येतो. आणि वर नंतर मध्य प्रदेश पासून तिकडे वरचा जो भाग आहे, युपी वगैरे, पंजाब, हरियाणा, तिकडचा जो वरचा जो प्रदेश आहे तो हा जवळपास थोडाफार तिकडे समशीतोष्ण भागामध्ये येत असलेला आपल्याला दिसतो. पंजाब हरियाणाचा भाग, हिमाचल, त्यानंतर जम्मू काश्मीर हा जो भाग आहे, लेह लडाख, आता तर अजून आपण त्याचे प्रशासकीय विभाग समोर बघणारच आहोत. या समोरचा जो भाग आहे 23.5 डिग्रीच्या वर, हा समशीतोष्ण भागामध्ये येत असलेला आपल्याला दिसून येतो. आता इथे भारताच्या प्रमाण वेळेच्या संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे. आता भारताची प्रमाण वेळ जी आहे, आता भारतातील उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहराची स्थानिक वेळ ही भारतीय प्रमाण वेळ मानलेली आहे. आता अलाहाबाद हे जे शहर आहे, 82 डिग्री 30 मिनिट पूर्व रेखांशावर आहे. 82 डिग्री 30 मिनिट पूर्व रेखांश. आता हे 82 डिग्री 30 मिनिट हे जे मध्यवर्ती रेखावृत्त जे मानलं आहे, म्हणजे भारताच्या मधोमध. आता हे बघा, 68 डिग्री 7 मिनिट बघा, इथे वरच्या पॉइंट मध्ये बघा की 68 डिग्री भारताचा जो रेखावृत्ती विस्तार आहे, 68 डिग्री 7 मिनिट 33 सेकंद आणि 97 डिग्री 25 मिनिट 47 सेकंद या दरम्यान बरोबर मधोमध काढलेला आहे. तो मधोमध 82.5 डिग्रीचा काढलेला आहे. जवळपास त्या 82.5 डिग्रीच्या मधोमध एक जे जाणारं जे रेखावृत्त आहे 82.5 डिग्रीवरून, ती जी वेळ आहे, ती वेळ भारताची प्रमाण वेळ जी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या ठिकाणाजवळ मिर्झापूर नावाचं जे ठिकाण आहे, त्या ठिकाणापासून ही प्रमाण वेळ जी आहे ती प्रमाण वेळ भारतासाठी निश्चित केलेली आहे. आता जी जगाची जी प्रमाण वेळ आहे, जी ग्रीनिच या ठिकाणापासून जे 0 डिग्रीचं रेखावृत्त आहे, त्या 0 डिग्री म्हणजे पृथ्वीची आपण विभागणी जेव्हा केली, या संपूर्ण पृथ्वीची जेव्हा विभागणी केली, तेव्हा एक जे रेखावृत्त आपण आखलं ते 0 डिग्रीचं आखलं. 0 डिग्री, आणि 0 डिग्री पासून 1 2 3 4 5 6 7 8 करता करता 360 रेखावृत्तांची आपण निर्मिती केली. तर त्या 360 रेखावृत्तापैकी भारताचा जो रेखावृत्तीय विस्तार आहे, तो 68 डिग्री ते 97 डिग्री या दरम्यान भारत आहे. म्हणजे त्या 0 डिग्री पासून आपण किती दूर आहे, 68 डिग्रीवर आहे. मग त्यात तासानुसार, मिनिटानुसार जर आपण अभ्यास केला, तर त्या प्रमाण वेळेमध्ये असं आपल्याला दिसून येते की 5 तास 30 मिनिट एवढं आपण त्या 0 डिग्री पासून समोर आहे. म्हणजे त्या जगाच्या प्रमाण वेळेपासून, जी जगाची प्रमाण वेळ आहे ती 0 डिग्री रेखावृत्तावर जी ठरवलेली आहे ग्रीनिच जवळ, त्यापासून आपण जवळपास 5 तास 30 मिनिट एवढं आपण समोर आहे. म्हणजे समजा जर तिथे रात्रीचे 12 वाजलेले असतील, तर आपल्याकडे सकाळचे 5:30 त्यावेळेस वाजलेले असतात, कारण आपण तेवढे रेखावृत्त आपण समोर आहोत. तिथे जर रात्रीचे 12 वाजलेले असतील, आपल्याकडे किती वाजेल, 5:30 सकाळची.
साडेपाच आपल्याकडे वाजलेले राहतील. असा हा जो फरक आहे, आपण त्यांच्या समोर आहेत. आपण सूर्यासमोर आधी येतो, ते जे आहे ते सूर्यासमोर नंतर येतात किंवा आपल्यापेक्षा 5.5 तास जे आहे ते मागे ते चालतात. नंतर आकारमानाच्या बाबतीत पाहू, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7वा क्रमांक लागतो. सर्वात मोठा जो आहे तो रशिया आहे. भारताच्या वर चीन, तिकडे मंगोलिया वगैरे, आणि त्याच्या वरचा जो भाग आहे, चीनच्या वरचा जो तिकडचा जो भाग आहे तो रशियाचा भाग येतो. आणि रशियाचं क्षेत्रफळ जे आहे ते जगामध्ये सर्वात जास्त, सर्वात मोठा असा देश म्हणून रशियाची ओळख आहे. त्याच्यानंतर कॅनडा. कॅनडा जो आहे, आता रशिया जो आहे तो याला युरेशिया सुद्धा असं म्हटलं जातं. युरेशिया म्हणजे युरोप आणि आशिया, कारण रशियाचा जो भाग आहे तो आशियालाही लागतो आणि तिकडे युरोप खंडातही लागतो. परंतु शक्यतोवर त्याला आपण त्याचा जो समावेश आहे तो युरोप खंडामध्ये केलेला आहे. परंतु हा युरेशियाचा भाग म्हणून सुद्धा जगामध्ये ओळखला जातो. युरोप आणि आशिया या दोन्ही खंडाला या रशियाचा जो भाग आहे तो लागतो. कॅनडा जो आहे, कॅनडा हा अमेरिका, उत्तर अमेरिका खंडामध्ये जो आहे हा कॅनडा हा देश येतो. अमेरिकेच्या बाजूला, त्या बाजूला जो आहे तो कॅनडा असलेला आपल्याला दिसतो. चीन भारताच्या वरच आहे. भारताच्या डोक्याच्या वर आपल्याला चीन असलेला आपल्याला दिसतो, भारत देशाच्या वर. संयुक्त संस्थाने आहे, म्हणजेच USA, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, संयुक्त संस्थाने हा सुद्धा देश असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे रशिया, कॅनडा, चीन, संयुक्त संस्थाने. त्याच्यानंतर ब्राझील. ब्राझील हा जो आहे हा दक्षिण अमेरिका खंडामध्ये येतो. ब्राझील जो आहे हा कुठे येतो? दक्षिण अमेरिका खंडामध्ये येत असलेला आपल्याला दिसतो. आणि नंतर ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया हा एक खंड सुद्धा आहे आणि ऑस्ट्रेलिया हा एक देश सुद्धा आहे. परंतु ऑस्ट्रेलिया म्हणजे खंड म्हणजे फक्त एकट्या देशापुरता खंड नाही. भरपूर सारे देश जे आहेत ते ऑस्ट्रेलिया खंडामध्ये येतात. न्यूझीलंड, टास्मानिया सारखे देश त्या ठिकाणी आहेत. ऑस्ट्रेलिया जो आहे तो 6व्या क्रमांकावर येतो आणि नंतर क्रमांक लागतो भारताचा 7वा. म्हणजे जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून क्रमांक 7 आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून चीन नंतर दुसरा क्रमांक जो आहे तो भारताचा लागतो. मग क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचं क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर असून जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 2.46% इतकं क्षेत्रफळ जे आहे ते भारताचं आहे. किती आहेत? फक्त 2.46. आता भारताची उत्तर आणि दक्षिण लांबी 3,214 किलोमीटर असून पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 2,933 किमी. 2,933 किलोमीटर ही पूर्व पश्चिम भारताची लांबी असलेली आपल्याला दिसून येते. तर भारताचं एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर. जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 2.46% क्षेत्र जे आहे ते भारताने व्यापलेलं आहे. भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? 3,214 किलोमीटर असून पूर्व पश्चिम लांबी 2,933 किलोमीटर इतकी आहे. आता भूसीमा. भारताला भूसीमा म्हणजे जमिनीचा भाग आणि सोबतच त्या ठिकाणी काही किनारवर्तीय प्रदेश सुद्धा त्या ठिकाणी लाभलेला. आता भारताला 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा टोटल लाभलेली आहे. आता भारताच्या उत्तर वायव्य आणि ईशान्येकडे, उत्तर वायव्य भारताची उत्तर दिशा म्हणजे काश्मीर, वायव्य म्हणजे वायव्य पासून म्हणजे पूर्व आणि उत्तरच्या दरम्यान जी वायव्य दिशा आहे ती वायव्य, आणि ईशान्येकडे, ईशान्य म्हणजे उत्तर आणि सॉरी पश्चिम आणि उत्तर या दरम्यान जी दिशा आहे ती आहे वायव्य, आणि उत्तर आणि पूर्व या दरम्यान जी दिशा आहे ती आहे ईशान्य. या दरम्यान हिमालय पर्वतीय प्रदेश जो आहे तो मोठ्या स्वरूपात भारताच्या उत्तर भागामध्ये जो आहे तो पसरलेला आहे. भारताच्या उत्तर भागामध्ये तो पसरलेला आहे. आता भारताची उत्तर सीमा काश्मीरच्या हिमालय व कुनलून या पर्वतरांगांनी निश्चित झालेली आहे.
आता भारताच्या उत्तरेला आपल्याला माहिती आहे की चीन आहे उत्तर भागात. पुन्हा खालच्या भागात उत्तरेलाच नेपाळ आहे, भूतान ही जी देश आहेत ही भारताच्या उत्तर भागात पसरलेली आहे. पूर्वेकडे म्यानमार व बांगलादेश, वायव्येला पाकिस्तान व अफगाणिस्तान या देशांच्या सीमा आहेत. दक्षिणेला श्रीलंका आहे. म्हणजे असे जे देश आहेत हे देश या ठिकाणी लाभलेले आहेत. आता भारतातील हिमालय पर्वतात अनेक खिंडी आहेत. जम्मू काश्मीरमध्ये झोजिला, हिमाचल प्रदेशात बोरा, लाप्साला आणि सिपकिला या ज्या आहेत या खिंडी सुद्धा असलेल्या आपल्याला दिसतात. उत्तर प्रदेशात नाथुला, सिक्कीममध्ये जे आहे म्हणजे उत्तर भारतामध्ये नाथुला, जेलेपला या खिंडीचा प्रदेश सुद्धा भारतामध्ये तिथे आहे. आणि भारत आणि चीन या देशादरम्यान भारताला जी सीमारेषा लाभलेली आहे ती मॅकमोहन रेषा आहे. म्हणजे आता बघा, भारताला भारताच्या पश्चिमेकडे एका बाजूने पाकिस्तान, उत्तरेला चीन, नेपाळ, भूतान, पूर्वेला म्यानमार, बांगलादेश हे देशांच्या सीमा आणि दक्षिणेला श्रीलंका. या प्रकारे या दरम्यान भारत हा जो आहे देश जो आहे तो निश्चित झालेला आहे. आणि जगामध्ये 7व्या क्रमांकाचं क्षेत्रफळ असलेला भारत हा देश असलेला आपल्याला दिसून येतो. एकूण क्षेत्रफळ किती आहे भारताचं? 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर. आणि जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 2.46% क्षेत्रच हे फक्त भारताने व्यापलेलं आहे. आता भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? उत्तर दक्षिण लांबी 3,214 किलोमीटर. म्हणजे 3,214 किलोमीटर उत्तर दक्षिण लांबी आणि 2,933. म्हणजे जरी आपल्याला काश्मीर पासून या ठिकाणी कन्याकुमारी पर्यंत भारत हा खूप लांब वाटत असला तरी पूर्व पश्चिम लांबी सुद्धा काही कमी नाही. 2,933 आहे. म्हणजे 3,214 मधून 2,933 जर तुम्ही जर मायनस केले तर तेवढं जे अंतर आहे फक्त 60-70 किलोमीटरचं, जे काही 70-80 किलोमीटरचं जेवढं काही फरक असेल तो फक्त तेवढाही फरक जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. म्हणजे जवळपास या ठिकाणी 67 आणि 14 70 म्हणजे 80-81 किलोमीटरचा फरक फक्त इथे आपल्याला दिसतो, की फार मोठा फरक दिसत नाही. जरी आपल्याला उत्तर दक्षिण भारत हा लांब वाटला आणि पूर्व पश्चिम कमी वाटला तरी पूर्व पश्चिम सुद्धा विस्तार भारताचा काही कमी नाही. आता भारताला ज्या काही सीमारेषा लाभलेल्या आहेत, जलसीमा 7,516 किलोमीटरच्या जलसीमा या ठिकाणी लाभलेल्या आहेत. आता भारताचा दक्षिण भाग जो आहे हा सागराने व्यापलेला आहे. भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान पाल्कची समुद्रधुनी आणि मन्नारचे आखात हे जे आहे हे लाभलेले आहेत. काय आहे? पाल्कची समुद्रधुनी आणि मन्नारचे आखात. भारत आणि श्रीलंका या दरम्यान पाल्कची समुद्रधुनी जी आहे ती लाभलेली आहे. म्हणजे भारतापासून श्रीलंकेपर्यंत हा जो सागरी भाग आहे त्या सागरी भागाला आपण पाल्कची समुद्रधुनी या नावाने सुद्धा त्या ठिकाणी ओळखल्या जातो. आता भारताच्या पूर्वेला, पूर्व जी दिशा आहे, भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि त्यामध्येच भारत आणि श्रीलंका या दरम्यान पाल्कची जी समुद्रधुनी आहे ती समुद्रधुनी या ठिकाणी आपल्याला लाभलेली दिसून येते. तर या प्रकारे भारताचा स्थान आणि विस्तार या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. आता हा स्थान आणि विस्तार लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड नुसार, क्षेत्रफळानुसार, त्याच्या उत्तर दक्षिण लांबीनुसार आणि जगात कुठे नेमकं लोकेशन आहे त्यानुसार हा त्याचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्तीय विस्तार आणि त्याचं जे काही स्थान आणि विस्तार आहे हा इथे आपल्याला दिसून येतो. आता बघा इथे आपण इमेज बघू भारताची, नकाशा क्रमांक जो 1 जो दिलेला आपल्याला इथे, त्या नकाशामध्ये बघा भारताचा जो काही अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो इथे दर्शविलेला आहे. रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो इथे 68.7 मिनिट दिलेला आहे या बाजूला. आणि एक हे कर्कवृत्त सुद्धा भारताचं गेलेलं आहे
आणि त्याचा पूर्व पश्चिम लांबी 2933 किती दिलेली आहे? 2933 किलोमीटर लांब अशी ही लांबी, पूर्व पश्चिम लांबी दिलेली आहे. आणि जम्मू काश्मीर पासून एकदम खाली कन्याकुमारी पर्यंत किती लांबी दिलेली आहे भारताची या ठिकाणी? 3214 किलोमीटर इतका लांब हा भारत आहे. एका बाजूला अरबी समुद्र दिसते, एका बाजूला बंगालचा उपसागर दिसते. वर या नकाशाला नॉर्थ सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, उत्तर दिशा. हा जो यन या ठिकाणी जो दर्शवलेला आहे ती म्हणजे भारताची उत्तर दिशा. आता इथे या नकाशामध्ये जरी आपल्याला जम्मू काश्मीर या ठिकाणी अखंड दाखवित असला तरी आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल की या नकाशामध्ये जम्मू आणि काश्मीर आपल्याला अखंड दर्शविलेला आहे, परंतु आता जम्मू आणि काश्मीरचे सुद्धा दोन भाग झालेले आहे. जो राज्याचा भाग इथे राहिलेला नाही. बरोबर आहे, राज्य इथे राहिलेलं नाही आहे. इथे काय झालेलं आहे, जम्मू आणि काश्मीरचं एक जम्मू काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश झालेला आहे आणि लद्दाख हा एक दुसरा जो आहे तो केंद्रशासित प्रदेश जो आहे तो झालेला आहे. इथे वेगवेगळ्या देशांची राज्यांची नावं आणि राजधान्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या देशांची नावं आणि राजधान्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. आता बघा इथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन ऑफ इंडिया, भारताचे काही प्रशासकीय विभाग इथे पडतात. आता प्रशासकीय विभागामध्ये भारतामध्ये सुरुवातीला जे 29 राज्य म्हणजे तेलंगणा जे आहे ते 29वं राज्य झालं आणि 7 केंद्रशासित प्रदेश जे आहे ते 7 केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी होते. परंतु आता काय झालेलं आहे, 9 केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत. बरोबर आहे. आणि राज्य जे 29 होते ते पुन्हा 28 वर आलेले आहे, कारण जम्मू काश्मीर आता हे राज्य राहिलेलं नाही, ते केंद्रशासित प्रदेश. 2 केंद्रशासित प्रदेशात त्याचे विभाजन झालं आणि जे 7 केंद्रशासित प्रदेश होते त्याचं रूपांतरण आता 9 केंद्रशासित. आता हे जे राज्य आहेत भारतातले वेगवेगळे इथे 28 राज्य इथे दिलेले आहेत. बरोबर आहे. या 28 राज्यामध्ये बघा 10व्या क्रमांकावर जम्मू काश्मीर हे एक इथे आपल्याला राज्य म्हणून जे आहे इथे जम्मू काश्मीर हे एक राज्य दिलेलं आहे, परंतु आता ते एक राज्य न राहता काय राहिलेलं आहे, ते आता केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. राज्य जे आहे ते 28, इकडे याच्यामध्ये एक तेलंगणा सुद्धा आपल्याला इथे ऍड करावं लागेल. आणि युनियन टेरिटोरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश. हा जो केंद्रशासित प्रदेश जो आहे हा केंद्रशासित प्रदेश किती आहे, अंदमान निकोबार, चंदीगड, अंदमान निकोबार आहे, चंदीगड जो आहे, दादरा नगर हवेली, दमण दीव, लक्षद्वीप आणि दिल्ली, पॉंडिचेरी हे किती आहे, 7 आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ऍड करावं लागेल जम्मू काश्मीर 8वा आणि लद्दाख हे जे आहे हे 2 इथे ऍड करावं लागेल, म्हणजे हे 7च्या ठिकाणी 9 होतात. आणि जे आधी आपल्याला तेलंगणाचा समावेश करून जेव्हा जे 29 राज्य जे झालेली होती ती 29 राज्य न राहता आता पुन्हा 28 राज्यच झालेली आहेत, कारण जम्मू काश्मीर एक राज्य जे आहे ते या ठिकाणी कमी झालेलं आहे. जम्मू काश्मीर काय झालेलं आहे, ते कमी झालेलं आहे. म्हणजेच आपल्याला इथे लोकेशन एक्सटेंट मध्ये काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जे काही डिव्हिजन आहेत ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन या ठिकाणी आपण जे बघत आहोत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन मध्ये हे वेगवेगळे राज्य आहेत, त्याच्या वेगवेगळ्या राजधान्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. भारतात किती राज्य आहेत, किती केंद्रशासित प्रदेश आहे, कोणत्या राज्याची राजधानी कोणती, मग तो तुम्हाला नागालँड असो, मेघालय असो, अरुणाचल प्रदेश असो, आसाम असो, कुठल्याही राज्याची राजधानी तुम्हाला माहित असावीच लागेल. 7 राज्य असतील नॉर्थ ईस्टचे तर 7ही राज्याच्यात कोणत्या राजधान्या आहेत ते तुम्हाला माहित पाहिजे. केंद्रशासित प्रदेश असेल तर कोणत्या, कारण जर पुन्हा आपली परीक्षा जर पुन्हा ऑब्जेक्टिव्ह किंवा एमसीक्यू पॅटर्ननी जर झाली तर पुन्हा प्रश्न निर्माण होतो की जर तुम्हाला लक्षद्वीपची, दादरा नगर हवेलीची किंवा आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय यापैकी कुठलीही राजधानी विचारली तर आपल्याला आली पाहिजे. आपल्याला माहिती पाहिजे संपूर्ण जेवढे काही राज्य असतील
किती राज्य आहे, किती केंद्रशासित प्रदेश आहे, काय बदल झालेले आहेत, कोणते नवीन केंद्रशासित प्रदेश झाले आहेत, किती राज्य आहेत, सध्याची स्थिती काय, या सगळ्या संदर्भात आपल्याला जी काही माहिती आहे ती माहिती आपल्याला पाहिजे. म्हणजे यानुसार आता बघा, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची ही सगळं माहिती जी आहे ती आता नकाशाच्या स्वरूपात आपल्याला दिसते. फक्त इथे जम्मू काश्मीर जे आहे, इथे जे 2 भाग केलेले आहेत, जे केंद्रशासित प्रदेश बनवलेला आहे, तर हा जुना नकाशा असल्या कारणाने हे आहे नाही, परंतु यात काही नवीन नकाशे सुद्धा आपल्याकडे आहेत. ते सुद्धा आपण नंतर यामध्ये ऍड करणार. ठीक आहे. म्हणजे या स्वरूपात आपण आज इथे भारताचं स्थान आणि विस्तार ते सगळे घटक या ठिकाणी पाहिले. भारत हा एक विविधतेत एकता दर्शविणारा देश आहे. भारताचं नेमकं भौगोलिक स्थान काय आहे, भारताची प्रमाण वेळ काय आहे, भारताचा आकारमान, भारताची भूसीमा, भारताची जलसीमा, या सगळ्या घटकांचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास आपण इथे केलेला आहे. तर या ठिकाणी आपण आपलं लोकेशन अँड एक्सटेंट ऑफ इंडिया हा पॉइंट जो आहे, हा पॉइंट या ठिकाणी संपतो. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण जे बघणार, आता जवळपास इथे किती विद्यार्थी झालेले, फक्त 5-6 पार्टिसिपेंट फक्त इथे आहेत. अजून आपल्याला विद्यार्थी संख्या जी आहे ती आपण या ठिकाणी वाढवू. ठीक आहे. आणि आपला जो पॉइंट या ठिकाणचा जो दिलेला आहे, लोकेशन अँड एक्सटेंट ऑफ इंडिया, हा पॉइंट इथे आपला संपू. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉइंट घेऊन जो आहे तो आपण इथे येऊ.